सदस्य झाल्यापासून आपल्याला कसं वाटते आणि ह्याच्या अगोदर गावाचं कसं भवितव्य होतं, आता नवीन सरपंच झाल्यापासून ह्या गावाचं कसं विकास होतो? अगोदर आमच्या गावात कोणतीही सुविधा राबवत नव्हते आणि पहिला आमच्या गावामध्ये खूप उकंडे असं तसं कचरा खूप होता. पण बालिका पंचायत आणि आमचे सरपंच निवडून आल्यापासून आमच्या गावात खूप सुधारणा झाल्या आणि बालिका पंचायतमध्ये मी सदस्य आहे. माहीत झाल्यानंतर तुम्ही सदस्य झाला, तुम्हाला अभिमान वाटते? हो, अभिमान वाटते. मिलन करवार ताई गुजरातमध्ये बालिका पंचायत होते तेव्हा नंतर मग आमच्या महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात आल्यानंतर आमच्या गावात बालिका पंचायत हा उपक्रम राबवला गेला आणि बालिका पंचायतकडून महिला सक्षमीकरण, हुंडाबंदी कायदा ह्या सगळ्या उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि समोर पण प्रयत्न करू. असंच नाही करताना आपल्याला अभिमान वाटते का? ज्या पद्धतीने आपण आपलं घर स्वच्छ करत होतो त्याच पद्धतीने पुढं गाव स्वच्छ होते तुमच्या हस्ते आणि सर्व महिला एकत्रित येऊन बोलत चालत आनंदामध्ये करतात, ते कसं वाटतं? खूप छान वाटतं. आमच्या गावातील महिला अगोदर कोणतीच महिला समोर येत नव्हते, पण बालिका पंचायत स्थापित केल्यापासून आमच्या गावातील मुली सर्व महिला आणि सर्व मुली बालिका पंचायतच्या माध्यमातून सर्व मुली बाहेर येतात, बोलतात आणि आता आजच पाहायचं असेल तर आमच्या गावातील सर्व मुली स्वच्छता अभियानमध्ये भाग घेतलेले आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकतो मायाळू असतात, माय बहिणी आई बहिणी हे मायाळू असतात आणि परंतु आपल्याला ग्रामीणमध्ये अशी एक अवस्था असते की एकाच्या प्रांगणातलं जर कचरा दुसऱ्याच्या प्रांगणात गेलं असलं तर ते भांडण होते. नुसतं सकाळी सकाळी रामपर्यात झाडण्याच्या वादाहून तर आपण पाहू शकतो की आज पूर्ण गाव एकत्रित येऊन प्रत्येकाच्या प्रांगणातलं असेल त्याच्या अंगणातलं असेल झाडून स्वच्छ करण्यासाठी पूर्ण गाव एकवटलेलं आहे आणि एकत्रीकरण या ठिकाणी एका मनानं कशा पद्धतीनं कार्य चालत आहे ते सुद्धा एक उत्कृष्ट कार्य नांदेड जिल्ह्यामध्ये येरगी गावामध्ये होताना आपल्याला दिसून येतो. आणि फार आनंदाची गोष्ट आहे की आज या ठिकाणी महिला एकत्रित आलेत, एकवटलेले आहेत आणि स्वच्छता अभियान राबवित असताना हे एकूण एकाचं मतभेद किंवा एकूण एकाचं ज्या पद्धतीनं कचरा एकाच्या अंगणात आल्यानंतर भांडणं होतात त्या पद्धतीचं न करता सर्व गाव कशा पद्धतीनं स्वच्छ राहील या ठिकाणी कोणी कोणाचं नसतो आणि सर्व एकच आहोत आपण, अशी या ठिकाणी भूमिका दिसून येते. आज आपण गावामध्ये स्वच्छता करताना